चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि तुम्हाला मी अशा अवतारात दिसत आहे याचा अर्थ की हा एक व्लॉग आहे. हा आहे क्रिसमस व्लॉग. तर आज आहे क्रिसमस. मेरी क्रिसमस सगळ्यांना. आणि मी आता थोडीशी बाहेरच जात आहे, थोडं डेकोरेशन बघायला चर्चमध्ये जाणार आहे. तर मग मी म्हटलं की मी रेडी होत आहे, तर आतापासूनच सुरू करते. मला बिलकुल टाइम नाही आहे माझ्याकडे, कारण की माझे मम्मी पप्पा ऑलरेडी गेलेले आहेत. येस, मी पिऊ मम्मी पप्पा आम्ही चौघही चाललोय. आय डोंट नो पप्पा येणार की नाही, बट आम्ही तिघी तर चाललोच आहे. आणि मी आणि पिऊ मागून चाललोय कारण मला एक व्लॉग अपलोड करायचा होता. सो तिला म्हटलं की तू पुढे जा, आम्ही मागून येतो. तर आता मला पटापट रेडी व्हायचं आहे. आय डोंट नो, मी खूप दिवस नंतर व्लॉग करते, त्याच्यामुळे मला असं कळत नाही काय बोलू काय नाही. बट येस, मला मजा येते यार. मला व्लॉग करायला काही नाही, पण माझ्याकडे असं काही टॉपिकच नव्हतं, म्हणजे काही इंटरेस्टिंग नव्हतं करण्यासारखं. सो असं व्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असलं आणि ते दाखवलं तर मग मजा आहे. अदरवाईज रोजची लाईफ दाखवून काय फायदा, कारण की मी रोजच्या लाईफमध्ये पण काहीच नाही करत. एकदम बोरियत भरी जिंदगी झालेली आहे माझी. बट येस, मी म्हणजे आउटफिट एकदम असा ब्लॅक घातलाय, ब्लॅक टॉप आणि ब्लॅक जीन्स. काहीच असं फॅन्सी नाही करत आहे, कारण मला असं ड्रेसअप वगैरे व्हावं नाही वाटत होतं. आय डोंट नो, रिझन नाही माहिती आहे. पण हां, मेकअप थोडंसं करत आहे आणि लिपस्टिक रेड लावणार आहे, तर थोडंसं ते क्रिसमस सारखं होणार. आणि हे रेड इयरिंग्स घातले आहेत, तर थोडंसं क्रिसमसची वाईब आली पाहिजे म्हणून रेड लिपस्टिक लावते. आय एम ऑलमोस्ट रेडी. ऑलमोस्ट म्हणजे झालीच आहे रेडी. बस थोडंसं मॉइश्चरायझर लावत आहे, तोंडाला नाही हाताला. तुम्ही विचार करा, मेकअप केल्यावर मॉइश्चरायझर लावताय, हाताला लावताय तो खूप ड्राय होत आहे. इतकं म्हणजे मला थंडी आवडते, पण जेव्हा स्किन ड्राय होते ना, मला ते नाही आवडत बिलकुल. आणि माझे जे हातपाय आहेत ना, ते खूप जास्त ड्राय होतात, खूप लवकर ते पण. तर ह्या विंटर्समध्ये तर खूपच जास्त होतात. तर मग मी थोडं मॉइश्चरायझर लावलं आणि आता आय एम ऑल सेट. ही आहे माझी बॅग जी मी कॅरी करते. त्याच्यात थोडं हे ठेवते सोबत, लोशन, ग्लॉस इम्पॉर्टंट, आणि एक रबर बँड, कारण की ह्या ज्या जटा आहेत त्यांना नंतर बांधून ठेवावं लागतं आणि गाडीवर पण बांधून ठेवावं लागते. सो आय एम ऑल रेडी. आता मी निघते. दोस्तो, मी आली आहे आईकडे आणि इथे कोण आलेलं आहे? लुटू द बॉय विथ सोया स्टिक्स. लुटू, तुझे दात दाखव सगळ्यांना. तू मागे जेव्हा आला, लुटू मागे जेव्हा आलो तेव्हा त्याचे खालचे दात पडले होते, आता त्याचे पडले आहेत वरचे दात. काय बोलायचं लुटू? कोणत्या क्लासमध्ये गेला तू? सेकंड मध्ये गेला. वाव. आणि आज काय आहे? ओ बाय द वे, आज क्रिसमस आहे, तर लुटूनी काय करून ठेवलंय दाखव ना. सॅन्टा क्लॉज येणार आहे, तर लुटूनी काय केलंय हे बघा. हे बघा, गिफ्ट पाहिजे ना आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही सॉक्स लावून ठेवलाय आणि एकच सॉक्स घातलाय. गाईज, मी तुम्हाला दाखवणार, लुटूनी तो सॉक्स लावला होता, तर त्याच्यात त्याला म्हणजे त्यांनी असं गिफ्टसाठी ठेवलं होतं. बट माझ्याकडे आता मी आणायचं विसरली, पण मम्मीनी हे दुपारी आणलं होतं त्याच्यासाठी. हे आहे किचन आहे स्पायडरमॅनचं. सो आय थॉट की आता मी आली आहे तर बस हेच त्याच्यात टाकून देते. तसं तर त्याला दुसरं काहीतरी टॉय पाहिजे, त्याने त्याच्यात फॉक्स टॉय म्हणून अशी चिट पण टाकली आहे. बट आता आपण हे टाकू आणि मग त्याला म्हणू बघ, आणि मग त्याचं रिॲक्शन बघू. एकदम लेम आहे, बट मला मजा येते. हा सॉक्स आहे. आता लुटूला म्हणते की बघ सॉक्समध्ये टॉय. लुटू, मला दिसला होता एक काय सॅन्टा. कुठे? त्याच्यात काहीतरी टाकलं. काय टाकलं? बघ ना सॉक्स मध्ये. इथेच बघ. हा, इथेच बघ. व्हिडिओ मध्ये दाखव काय आहे त्याच्यामध्ये टाकलं. कुठलं तरी टॉय टाकलाय वाटते. इकडे इकडे बघ. काय आहे रे? काय आहे?
तोंड. दिलं मग सॅन्टानी. माझ्यासारखं सेम असं तर माझं पण होतं ना. सेम दिलं ऋतूला सॅन्टानी. आता अजून आणखी काय लिहिलंय तू त्याच्यात? फॉक्स टॉय. ते पण येणार आता उद्या सकाळी. आज रात्री सॅन्टा येणार आणि त्याच्यात टाकणार. खुशी तर दाखव सॅन्टाला तुझी. थँक्यू सॅन्टा. सॅन्टा क्लॉस. फायनली आम्ही चर्चमध्ये गेलो आणि मग तिथे जाऊन माहिती पडलं की आम्ही लेट आहोत. तर सगळं काही तिथलं संपलेलं होतं. बस थोडंसं काही बाकी होतं. लोक फोटोज काढत होते. त्यामुळे तिथे थांबून तर काही फायदा नव्हता. म्हणून मग आम्ही गेलो आईस्क्रीम खायला आणि बस आईस्क्रीम खाऊन घरी आलो. ओके दोस्तो, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय नो हा काय व्लॉग होता. म्हणजे हा व्लॉग होता की ना, व्लॉग तर होता बट हा क्रिसमस व्लॉग तर डेफिनेटली नव्हता. कारण की क्रिसमसचं असं काहीच नाही दाखवलं मी. बट मी जसं सांगितलं की मला यावेळेसचं क्रिसमस अमरावतीमधलं ॲटलिस्ट थोडा थंड माहोल वाटला यावेळेसच्या क्रिसमसचा अमरावतीमधल्या. आणि मी तसं पण 2च चर्च बघितले. त्यातलं एक तर बंद होतं, म्हणजे काहीच नव्हतं असं. आणि एक जे होतं तिथे तुम्ही दाखवलं तुम्हाला की तिथे पण असं काही नव्हतं. म्हणजे प्रॉब्लेम हा झाला की आम्ही थोडं लेट पोहोचलो. तर तिथला जो माहोल होता तो सगळा झालेला होता. सो माझी पण गलती आहे. बट तरी पण मला वाटतं की यावेळेचं क्रिसमस अमरावतीतलं थोडं थंड होतं. बट एनिवेज ॲटलिस्ट मला कोणाचा तरी सॅन्टा तर बनता आलं. म्हणजे मी लुटूला जे इतकं छोटं टीनी टायनी गिफ्ट दिलं. ठीक आहे कुठलंही गिफ्ट असो बट तुम्ही बघितलं किती 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 खुशी होती त्याच्या फेसवरती. सो किती मजा येते असं बघून कोणाला गिफ्ट दिलं. मग ते छोटंसं पण असो, एक छोटं फ्लावर पण असू दे. खूप मजा येते जेव्हा म्हणजे ते जेव्हा उघडतात आपलं गिफ्ट बघतात त्यांच्या चेहऱ्यावरची जी खुशी असते ना ते बघून खूप मजा येते. सो आय एम हॅपी की मी कोणाचा तरी सॅन्टा बनू शकली. जे काहीच नव्हतं, म्हणजे एकदम 1% पण नव्हतं सॅन्टाच्या मनाने. बट मला मजा आली अँड आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. यावेळेसच्या व्लॉगसाठी थोडंसं ॲडजस्ट करा. नेक्स्ट टाईम मी जो व्लॉग करेन तो डेफिनेटली काहीतरी हॅपनिंगवाला करणार. आणि येस दॅट्स इट. जर व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर मी नाही म्हणणार या व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब. तुमची इच्छा, तुम्हाला करायचं तर करा, अदरवाईज नका करू. बट येस दॅट्स इट. आता पण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.